श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 36 साईजचे प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. तर या ठिकाणी ब्लाऊजची पूर्ण उंची प्लस 1 इंच घ्यायचं आहे. या ठिकाणी माझी उंची ब्लाऊजची 13 आहे, तर मी 14 घेतला आहे. या ठिकाणी आपल्याला 36 साईजसाठी शोल्डर घ्यायचा आहे 5.25 इंच आणि मुंडा घ्यायचा आहे आपल्याला 5.25 इंच आणि त्यानंतर आपल्याला 5.25 इंच मुंडा घेतल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे. 36 छातीचा चौथा भाग म्हणजे 9 प्लस आपल्याला 2 इंच शिलाई एक्स्ट्रा मार्जिन ठेवायची आहे. मी प्रत्येक ब्लाऊजसाठी 2 इंचच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन ठेवत असते, तर तुम्ही पण 2 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन ठेवा. आता या ठिकाणी आपण 2 इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा जिथे ठेवले आहे तिथून आतमध्ये आपल्याला 1 इंच घ्यायचा आहे आणि वरून आपण जो मुंड्याचा आकार मुंडा टाकला आहे त्याचा आपल्याला निम्म करायचा आहे. म्हणजे 5.25च्या निम्म 2.25 येतं, तर म्हणजे 3ला 1 रेषा कमी आणि या ठिकाणी आपल्याला 1.25 इंचावरती मुंड्याचा बॅक साईडचा आकार देऊन घ्यायचा आहे. 1.5 इंच घ्यायचं नाही आणि बघू शकता जिथून मी 1 इंच घेतला आहे तिथून आपल्याला थोडंसं असं खाली 1/2 इंच घ्यायचं आहे, जेणेकरून जो मागच्या साईडला जो फुगा येतो तो फुगा येणार नाही. यासाठी ही ट्रिक आहे, तर तुम्ही नक्की यूज करा. अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊजची कटिंग केली तर मागच्या साईडला अजिबात फुगा येणार नाही तुमचा. प्रत्येकजण मागच्या साईडच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी आपण 1.5 इंच घेतो, पण या ठिकाणी मी 1.25 इंच घेतला आहे. तुम्ही पण 1.25 इंच घेऊन बघा, अशा पद्धतीने ब्लाऊज शिवून बघा आणि मग त्यानंतर मला कमेंट नक्की करा. या ठिकाणी आपला मुंड्याचा जो राऊंड आहे तो पण आपल्याला मोजून घ्यायचा आहे. तुमच्या मुंड्याचा राऊंड किती आहे तो पण तुम्ही चेक करून घ्या वरच्या साईडला अर्धा इंच सोडून. आता या ठिकाणी बंद गळा मी 2 इंच घेतला आहे आणि कारण आपला डीप नेक आहे 10 इंचावरती आणि या ठिकाणी बघा मी खालून टाकला आहे, म्हणजे मला 3.5 इंचाची पट्टी पाहिजे आहे म्हणून एक अर्धा इंच प्लस केले असं, म्हणजे 10 इंचाचा गळा आहे आपला. आणि आता इथून मी 3 इंच घेतला आहे आणि त्यानंतर वरून जे आपलं 2 इंच आणि खाली 3 इंच असं जे आहे ते आपल्याला स्ट्रेट लाईन देऊन घ्यायची आहे. तिथे सरळ लाईन मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता आपल्याला गळ्याला शेप द्यायचा आहे. या ठिकाणी मी गोल गळा शिवत आहे, पण डीप आहे. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने डीप जरी गळा असला तरी गळा अजिबात उतरणार नाही आहे ना, शोल्डर उतरणार आहे. व्यवस्थित एकदम फिटिंगला परफेक्ट बसतो. तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही डीप फक्त वरच्या साईडला जिथं आपण 2 इंच घेतला आहे तिथं आपल्याला जास्त कोरायचं नाही. खालच्या साईडला तुम्ही पाहिजे तेवढा डीपमध्ये घेऊ शकता. बघू शकता तुम्ही मी किती असं एकदम कोरून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही पण हे करा. आता या ठिकाणी आपली बॅक साईडचं पूर्ण मार्किंग झालेलं आहे. आता या ठिकाणी आपण बॅक साईडची कटिंग करून घेणार आहोत. एकदम व्यवस्थित फिटिंगला छान बसतो ब्लाऊज. तुम्हाला जर आणखीन म्हणजे अशाच प्रकारचे ब्लाऊजचे, ड्रेसचे, नऊवारी साडीचे व्हिडिओ बघायला जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनचं बटन पण दाबा, जेणेकरून मी जो नवीन व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आता या ठिकाणी आपला बॅक साईड फ्रंट साईड कटिंग करायचं आहे. तर फ्रंट साईड कटिंग करण्यासाठी आपल्याला बॅक साईड जशाला तसं ठेवून अगोदर मार्किंग करून घ्यायचं आहे. फक्त समोरच्या साईडला जे आपले हुक आणि लुकपट्टी हुक आयपट्टी जे आहे त्यासाठी आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्रा सोडून आपल्याला अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये बघा तुम्ही मी कशा पद्धतीने आखून घेतला आहे, अशा पद्धतीने आपल्याला आखून घ्यायचं आहे व्यवस्थित बॅक साईड ठेवून. अशा पद्धतीने आपल्याला एकदम व्यवस्थित आखून घ्यायचं आहे आणि जिथं आपण बंद गळा आणि शोल्डर आहे त्या पण आपल्याला व्यवस्थित टिक मार्क करून घ्यायचं आहे. तरी पण परत एकदा आपण टेपनं पण चेक करणार आहोत, आपलं कमी जास्त कुठेही होता कामा नाही. बघू शकता 5.25 इंचावरती आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे, खाली 5.25 इंचावरती आपल्याला मुंडा घ्यायचा आहे. तिथून परत आपल्याला 9 इंच म्हणजे छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच असं करून घ्यायचं आहे आणि इथून सरळ लाईन देऊन घ्यायची आहे. आता त्यानंतर आपल्याला थोडंसं समोरच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी मुंड्याच्या जो आकार द्यायचा आहे तिथून आपल्याला 1/2 इंच थोडंसं मध्ये घ्यायचं आहे आणि 1.25 इंचावरती आपल्याला समोरच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने आकार दिला आहे ते. अशाच पद्धतीने तुम्ही पण द्या, एकदम परफेक्ट तुम्हाला ब्लाऊज बसेल. ब्लाऊज कशा पद्धतीने बसला हे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की दाखवणार आहे, कशा पद्धतीने आपण त्याची
म्हणजे शिवल्यानंतर कसा दिसतो हे सुद्धा. आता या ठिकाणी मी 6 इंचावरतीच, कारण की कस्टमरला खूप डीप गळा नको होता, त्यामुळे मी 6 इंचावरतीच समोरच्या गळ्याचं मार्किंग केलेलं आहे आणि त्याला गोल आकार देऊन घेतला आहे. आता या ठिकाणी आपल्याला टक्स पॉईंट बघायचा आहे आपलं, म्हणजे फ्रिन्ज कटसाठी आपल्याला टक्स पॉईंट बघायचा असतो कितीवरती आहे. तर कस्टमरचा 9.5 होता, प्लस आपल्याला म्हणजे 9.5 असेल तर 10 घ्यायचा आहे, अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आपल्याला, कारण वरती आपण शोल्डर दाबल्याच्या नंतर वर जातो. आता या ठिकाणी 4.5 इंचावरती मी खूण करून घेतलेली आहे. ही 36 साईजच्या प्रिन्स कट ब्लाऊजचे कटिंग आहे आणि इथून खाली आपल्याला स्ट्रेट लाईन देऊन घ्यायची आहे एकदम सरळ. आणि त्यानंतर मग आपल्याला खाली पण चेक करायचं आहे की 4.5 आहे का, आणि इथून आपल्याला अर्धा इंचावरती आपल्याला जो प्रिन्स कटचा जो वरचा गोल आकार असतो ते देण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने गोल राऊंड देऊन घ्यायचा आहे. आणि आता खालच्या साईडला आपण 3 इंच घेणार आहोत. तुमचा छातीचा जर भाग छाती जर म्हणजे खूप असेल किंवा भाग असं एकदम हे असेल, तर फुगीर असेल, तर मग तुम्हाला असं जास्त हे करायला लागतो. आणि जर छातीचा भाग जर जास्त नसेल तर तुम्ही जो मी 3 इंच घेतला आहे तो तुम्ही 2.5 पावणे 3 इंच पण घेऊ शकता. आता हे 3 इंच जे घेतलेलं आहे आपल्याला ते 3 इंच पलीकडच्या साईडला आपल्याला, म्हणजे आपण इथं जे कट करणार आहोत ते पलीकडच्या साईडला आपल्याला एक्स्ट्रा म्हणजे वाढवून घ्यायचं आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही. आणि आता वरती थोडंसं पाव इंच वाढून घ्यायचं आहे, कारण आपण प्रिन्स कटचा जो शिलाई मार्जिन आहे ती आपल्याला पाहिजे आहे. त्यामुळे आता हे अशा पद्धतीने आपल्याला ही तिरकी रेष मारून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला आता जोडताना खाली आपण जो राऊंड आहे तो आपला कमी पडू नये यामुळे समोरच्या साईडला आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे अशा पद्धतीने. प्रिन्स कटचं जर अशा पद्धतीने कटिंग करणार असेल तर समोरची भाग जो आहे तो आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा ठेवून कट करायचा असतो. आहे असंच आपल्याला खाली व्यवस्थित लाईनिंग करून घ्यायची आहे. आणि जिथून 3 इंच घेतला आहे तिथून आपल्याला खालच्या साईडला नाही, फक्त समोरचे जे भाग आहेत ते जोडण्यासाठी पाहिजे म्हणून अशा पद्धतीने आपल्याला क्रॉस लाईन देऊन घ्यायची आहे तिथं. आणि इकडच्या साईडला सुद्धा आपल्याला क्रॉस लाईन देऊन घ्यायची आहे. आता या ठिकाणी आपला समोरचा पण भाग एकदम व्यवस्थित पूर्ण मेजरमेंट टाकून झालेला आहे. आता आपण कटिंग करून घेणार आहोत. एकदम व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आपला समोरचा पण भाग कट करून झालेला आहे एकदम व्यवस्थित, बघू शकता तुम्ही. आता आपल्याला मेन फॅब्रिकवरती म्हणजे वेल्वेटचं ब्लाऊज आहे त्यावरती आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे कपड्यावरती ठेवून. आता या ठिकाणी मी बॅक साईडचा पण गळा कट करून घेत आहे. अगोदर नाही कट करायचा, कारण आपल्याला बॅक साईड ठेवूनच फ्रंट साईड कट करायची आहे त्यामुळे. आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही. कस्टमरला कपडा म्हणजे 2 ब्लाऊज शिवायचे होते, त्यामुळे मग मी कपडा व्यवस्थित अशा बघा तुम्ही कमीत कमी कपड्यामध्ये आपण कटिंग करणार आहोत. या ठिकाणी आपलं जे आहे त्या पद्धतीने आपण कटिंग करून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित. बॅक साईड कटिंग करून घ्यायची आहे एकदम. आता फ्रंट साईडचे पण जे 2 पार्ट आहेत ते पण आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. या ठिकाणी काय झालेलं आहे, प्रिन्स कटचा ब्लाऊज जर तुम्ही 80 सेंटीमीटर पीसमध्ये बॅक साईड आणि फ्रंट साईड जर डायरेक्ट कपड्यावर कटिंग करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला बाहीची कटिंग करण्यासाठी कपडा कमी पडतो. त्यामुळे तुम्ही एकतर पेपर कटिंग जर पाहिजे असेल तर अशा पद्धतीने तुम्ही पेपर कटिंग करून मग ठेवून मग त्यानंतर तुम्हाला बाहीसाठी एक्स्ट्रा कपडा मिळेल. पण जर डायरेक्ट कपड्यावरती कटिंग केलं तर तुम्हाला अस्तरचा कपडा जो आहे तो थोडासा कमी पडतो. त्यामुळे मग तुम्ही 1 मीटर अस्तर घ्या, जेणेकरून तुम्हाला बाहीसाठी कमी पडणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. आणि या ठिकाणी आता बघू शकता तुम्ही, मी म्हणजे कपडा जितका उरेल अशा पद्धतीने मी एकदम व्यवस्थित कटिंग करून घेत होते. आणि मग आता या ठिकाणी आपलं कटिंग झालेलं आहे. आणि बाहीची जी कटिंग आहे ती मी दाखवली नाही आहे, कारण की कपडा कमी होता आणि मला जॉईंट मारून बाही कटिंग करायची होती. पण मी